खान कुठे येईल? जिथे राजे असतील तिथे येईल. राजे राजगडावर असतील तर खान तिथे येईल, पुरंदरावर असतील तर तिथे येईल. राजांना निवड करायची होती, युद्ध क्षेत्र कोणतं, खानाला कुठे आणायचंय. तर राजांनी निवडला प्रतापगड. म्हणजे प्रतापगड का निवडला माहिती? जे प्रतापगडावरून जाऊन आले त्यांनी, आता मी सांगतो ते डोळ्यासमोर उभं करा, आणि जे जाऊन आले नाही त्यांनी कल्पनेनं उभं करा. राजांना माहिती होतं खान कुठूनही आला तरी त्याला वारीला यावंच लागणार आहे. पाचगणी महाबळेश्वर असाच प्रवास आहे. आणि महाबळेश्वर म्हणजे समुद्र सपाटीपासून 4-4.5 फूट उंची, 25 मैलाचं अंतर पार केलं की रडतोंडीचा घाट जेव्हा आपण उतरतो तेव्हा 2,500 फुटाचा रडतोंडीचा घाट उतरून खाली येतो, तेव्हा समोर 1250 फुटाचा प्रतापगड आपल्याला दिसतो. प्रतापगडच का निवडला माहितीये? या प्रतापगडाला वेढा टाकता येणं शक्यच नाही. राजगड मजबूत आहे, पुरंदर मजबूत आहे, पण या गडावर जर राजे राहिले तर चोह बाजूने वेढा पडू शकतो, पण प्रतापगडाला वेढा पडणं शक्यच नाही. का? कारण आजही तुम्ही प्रतापगडावर गेला तर प्रताप 250 फुटाचा रडतोंडीचा घाट खाली उतरला म्हणजे तुम्ही समुद्र सपाटीला आलेला नसता. आजही आंबेवाडी घाट आहे, खाली पोलादपूर आहे, आणि प्रतापगडाची पश्चिम, जे प्रतापगडावर गेले त्यांना आठवेल, तुम्ही पश्चिमेच्या बाजूला जर गेला तर पश्चिमेच्या बाजूला 2000 फूट खोलाचा कडा आहे. कसा वेढा देणार? पूर्ण वेढा टाकणं शक्यच नाही हो. उलट काय होईल माहिती? राजे अफजल खानाला पार जवळ आणणार होते. तो विचार करेल प्रतापगडाला वेढा द्यावा, आणि खरं वेढा कोणाला पडलाय माहितीये? तुम्हाला जर प्रतापगड पाहायचा आहे तर प्रतापगडावरून प्रतापगड दिसणार नाही, कारण त्याची रचना कळणार नाही. तुम्हाला प्रतापगड पाहण्यासाठी महाबळेश्वरच्या एल्फिन्स्टन पॉइंटला कधीही जा. तुम्ही प्रतापगड, आपण असं करतो की प्रतापगडाचं दर्शन घेऊन येतो, आपल्याला वाटतं प्रतापगड आपल्याला दिसला, दिसणारच नाही तो. कसा नाही दिसणार? तुम्ही महाबळेश्वरला एल्फिन्स्टन पॉइंटला जा, समोर तुम्हाला प्रतापगड दिसू. डाव्या बाजूला बघा, कल्पना करा जिथे पार नावाचं गाव आहे तिथं खानाची समजा 10-15 हजाराची छावणी पडली आहे, आणि ते 15,000 सैन्य विचार करतंय आम्ही प्रतापगडाला वेढा टाकू. तुम्ही त्या सैन्याकडे बघा आणि नजर उचला, कारण तुम्ही 2,500 फूट खाली सैन्य बघा, रडतोंडीचा घाट उतरून तुम्ही त्यांच्याकडे बघा, आणि आता नजर फक्त चोहो बाजूनी फिरवा, तुम्हाला कळेल त्या खानाच्या सैन्याला सह्याद्रीला वेढा दिला. तो विचार करतोय प्रतापगडाला वेढा टाकायचा, आणि तो जिथे आहे त्याच्या वरती बघितलं तर 2,500 फूट उंच असलेल्या सह्याद्रीच्या कड्यांनी त्याला वेढलंय. हे त्याच्याही लक्षात येत नाही.